बदल वळूया पुढील बातमीकडे। बातमी छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपासंदर्भात नाशिक महानगरपालिकेकडून चुकीच्या पद्धतीने भूसंपादन केलं गेलंय असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे। त्यांच्या या आरोपाने मात्र खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पत्र लिहून चौकशीची मागणी भुजबळ यांनी केली आहे। तर भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आरोप छगन भुजबळ यांनी केले। त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। नाशिक महानगरपालिकेवरतीच छगन भुजबळ यांनी हे आरोप केलेत। कोणीतरी मला पत्र दिलं किंवा शैक्षणिक आरक्षण बदललं जात आहे किंवा नको ते भूखंड जे आहे त्याचं ऍक्विजिशन होत आहे, तर मागे एक प्रकरण झालं त्याची चौकशी सुरू आहे। असं काही होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे। आता उगीच एकतर निवडणुका जवळ आलेल्या आहे, बदनामीला कारण होता कामा नये सर। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत लाईव्ह जोडलेत। किरण, छगन भुजबळ यांनी नाशिक महानगरपालिका प्रशासनावरती गंभीर आरोप केलाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। अगदी बरोबर आहे। सरकारमधील एका मंत्र्याने अशा पद्धतीने महापालिकेवरती आरोप केल्याने खळबळ जी आहे ती उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हे महापालिकेमध्ये चालू आहे अशा पद्धतीचं रोग भुजबळांचा आहे। आणि त्याच या सगळ्या संदर्भात भुजबळांनी कालच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या सगळ्या संदर्भात चौकशीची मागणी केलेली आहे। खरं तर मोक्याच्या जागी जे भूखंड आहेत त्या भूखंडांवरती वेगळे जे आरक्षण असतात ते आरक्षण काढून अशा पद्धतीचं भूसंपादन करण्यात येत आहे असं एक जे थेट आरोप भुजबळांचा आहे। आणि मागेही अशा पद्धतीचे अनेक भूसंपादन ते गैर पद्धतीने केले गेलेले आहेत आणि त्या संदर्भात चौकशी चालू असताना आता पुन्हा हे अशाच पद्धतीचे भूसंपादन केले जात आहेत। म्हणून या सगळ्या संदर्भात चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशा पद्धतीचं पत्र थेट सरकारमधील एका मंत्र्यांनीच लिहिल्याने एकच खळबळ जी आहे ते कुठेतरी उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आता या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून काय चौकशी केली जाते हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल। दरम्यान किरण, नाशिक महानगरपालिकेकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण दिले गेले का? अद्याप या संदर्भात जे स्पष्टीकरण आहे ते आलेलं नाहीये। नाशिकच्या मोक्याच्या ठिकाणी जे भूखंड आहेत एका भूखंडाचं जे उदाहरण भुजबळांनी दिलेलं आहे, एज्युकेशन आरक्षण या भूखंडावरती आहे पण ते गैरप्रकारे काढून ते भूसंपादन केलं जात आहे अशा पद्धतीचे आरोप हे भुजबळांचे आहेत। आणि मागेही अशाच पद्धतीचे भूसंपादन जे गैर पद्धतीने केले गेलेले आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा आता चौकशी हे चालू आहे। आणि खरं तर या सगळ्या संदर्भात चौकशी चालू असताना पुन्हा अशाच पद्धतीचे प्रकार घडत आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी हे भुजबळांनी केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता महापालिका आयुक्त असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांच्याकडनं काय स्पष्टीकरण येतं किंवा याच जर मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली तर चौकशीमधून काय बाहेर येतो हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण, तो असाच जोडला गेला रहा। आणखी